शुद्ध अष्टमी आणि वद्य अष्टमी म्हणजे काय? आता सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत आहेत। सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोय, पण चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाहीये। मग चंद्राचा अप्रकाशित भाग पृथ्वीवर दिसतोय, म्हणजे ही स्थिती अमावस्येची आहे। आता चंद्र आपल्याला दिसत नाहीये कारण डार्क फेज इकडनं आहे। चंद्र स्वतःभोवती फिरतो, त्याचप्रमाणे पृथ्वीभोवती फिरत असतो। मग चंद्र परिभ्रमण करत असताना दुसऱ्या बाजूला जातोय। आता अमावस्येपासून दुसऱ्या बाजूला फिरत असताना चंद्राची जी प्रकाशित बाजू आहे ती वाढत जाते आणि अप्रकाशित बाजू कमी होते। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येताना प्रकाशित बाजू वाढत गेलेली आहे। आता सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आलेले आहेत। सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, त्याचप्रमाणे चंद्रावरही पडतो। चंद्रावर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर दिसतो, म्हणजेच आपल्याला चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो, म्हणजे ही पौर्णिमा आहे। तर पुन्हा चंद्र फिरतोय, फिरता फिरता प्रकाशित भाग कमी कमी होतोय, चंद्राची कोर लहान लहान होतीये आणि जो काळा भाग आहे, डार्क फेज आहे, ती वाढत वाढत जातीये। पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, डार्क फेज काळा भाग वाढत वाढत जातो। याला कृष्ण पक्ष किंवा वद्य अष्टमी असं म्हणत असतात। म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रकाशित भाग कमी कमी होत जातोय आणि डार्क फेज काळा भाग वाढत वाढत जातो, याला कृष्ण पक्ष किंवा वद्य अष्टमी असं म्हणतात। चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, चंद्राच्या पृथ्वीभोवती ह्या फिरण्यामुळे काय होतं, चंद्राचा आकार आपल्याला सतत बदललेला दिसतो। यालाच आपण चंद्राच्या कला असं म्हणत असतो आणि ह्या चंद्राच्या कलेमुळेच काय होतंय, समुद्रावर भरती ओहोटी देखील येत असते। हा जो चंद्र आहे याचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या पाण्यावर कार्यरत असतं।